अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। 18 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक प्रशासनानं मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे। ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे होणार असल्यानं पसंतीक्रम देताना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। अंतिम उमेदवारीची चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागलं असून सर्व पक्षांनी आपापली गणितं मांडण्यास सुरुवात केली। या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनवर न होता मतपत्रिकेद्वारे पार पडणार आहे। त्यामुळे मतदारांनी मतदान करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। मतदारांना आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना क्रमांक द्यावा लागणार आहे। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांना सर्वप्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 हा अंक लिहिणं बंधनकारक आहे। जर मतदारांना थेट 2 किंवा 3 असा अंक लिहिला तर ते मत अवैध ठरेल। तसंच एकापेक्षा अधिक उमेदवारांसमोर 1 हा अंक लिहिल्यास किंवा अंक चुकीच्या ठिकाणी लिहिल्यासही मत बाद होणार आहे। याशिवाय पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच लिहिणे आवश्यक आहे। अंकांऐवजी शब्द, सही, अंगठ्यांचा ठसा किंवा कोणतेही चिन्ह मतपत्रिकेवर उमटल्यास ते मत अमान्य करण्यात येणार आहे। मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष जांभळ्या रंगाचा स्केच पेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मतदारांनी केवळ याच पेनचा वापर करणे आवश्यक आहे। इतर कोणत्याही पेन, बॉल पेन किंवा पेन्सिलचा वापर केल्यास संबंधित मत अवैध ठरेल। मतपत्रिका बाद होण्यासाठी जी मुख्य कारण आहेत त्याच्यामध्ये एकतर हे मतदान त्याला आपण पसंतीक्रम म्हणतो, तर असा पसंतीक्रम मतदारांनी लिहिणं आवश्यक आहे। तर कुठल्या कारणानं ही मतपत्रिका बाद होऊ शकते त्यातली काही मुख्य कारणं अशी आहेत की जर जांभळ्या कलरचा आयोगानं पुरवलेला पेन न वापरता इतर कुठल्या पेननं किंवा इतर साहित्यानं मतदान केलं तर मतपत्रिका बाद ठरू शकते। पसंतीक्रम लिहित असताना 1 हा पसंतीक्रम लिहिणं बंधनकारक आहे। जर 1 हा पसंतीक्रम कुठल्याही उमेदवाराला लिहिला नसेल तर ती मतपत्रिका बाद ठरू शकते, किंवा 1 हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवाराच्या समोर लिहिला तरी मतपत्रिका बाद ठरते, किंवा एकाच उमेदवाराच्या समोर 1, 2, 3 असे पसंतीक्रम लिहिले तरी मतपत्रिका बाद ठरू शकते। 1 हा पसंतीक्रम नक्की कोणत्या उमेदवाराला लिहिला आहे हे स्पष्ट होत नसेल तरी मतपत्रिका बाद ठरू शकते। पसंतीक्रम लिहिला तथापि त्यामध्ये आणखी काहीतरी ओळख होईल, ओळख पटेल अशी कुठली खूण, चिन्ह किंवा स्वाक्षरी केलेली असेल तरी ती मतपत्रिका बाद होऊ शकते। एकापेक्षा अनेक उमेदवारांच्या समोर जरी 1चा आकडा टाकला तरी ही मतपत्रिका बाद होऊ शकते। पसंतीक्रम लिहित असताना तो मराठी किंवा इंग्रजी किंवा रोमन ह्या अंकामध्येच लिहिणं आवश्यक आहे। अक्षरामध्ये पसंतीक्रम लिहिला तरीही मतपत्रिका बाद होऊ शकते। तर याबाबतच्या लेखी सूचना आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवलेल्या आहेत की मतदान कसं करावं जेणेकरून कमीत कमी मतपत्रिका बाद होतील असा आमचा हा प्रयत्न आहे।